आंदोलन पेटलं, पवार थेट मोदींना भेटले। सकाळच्या भेटीत काय घडलं? शरद पवार देशात एक असा माणूस नाही ज्यानं पवारांचं नाव ऐकलेलं नाही आणि राजकारण पाहिलेलं नाहीये। पवारांचं राजकारण म्हणजे रोलर कोस्टर राईड सारखं आहे। कधी कुठला टर्न घेतील, कधी कुठला ट्विस्ट येईल याचा अंदाज त्यांच्या पक्षातील नेत्यांना लागत नाही। त्यामुळे पवारांना दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकारणातील चाणक्य म्हणून पाहिलं जातं। त्याच पवारांनी दिल्लीच्या रस्त्यावर काल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजेच अभिजित दीपके यांची भेट घेतली आहे। तर तेच पवार आज थेट मोदींना जाऊन भेटलेत। त्यामुळे पवार मोदी भेटींची चर्चा आता तुफान होतीये। पण या भेटीत नेमकं काय घडलंय पाहूया त्या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज नवी दिल्लीत संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अत्यंत महत्त्वाची आणि अनपेक्षित भेट घेतली आहे। देशाच्या राजकीय वर्तुळात आणि अत्यंत संवेदनशील बनलेल्या नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली असून या भेटीमुळे राष्ट्रीय राजकारणात नव्या चर्चांना मोठं उधाण आलंय। या अत्यंत महत्त्वाच्या भेटीच्या अवघ्या एक दिवस आधी म्हणजे कालच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतील ऐतिहासिक जंतर मंतर मैदानावर जाऊन आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली होती। तिथे त्यांनी कॉक्रोच जनता पार्टी या विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी सविस्तर संवाद साधला होता। या आंदोलक विद्यार्थ्यांनी कालच काढलेल्या संसद चलो मोर्चा दरम्यान दिल्ली पोलिसांकडून झालेल्या कथित अमानुष लाठीमाराचा आणि दडपशाहीचा शरद पवारांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय। पोलिसांच्या या कारवाईत अनेक तरुण विद्यार्थी जखमी झाले होते। शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन या जखमी विद्यार्थ्यांची आस्थेनं विचारपूस केली आणि त्यांच्या संपूर्ण मागण्या समजून घेतल्या होत्या। विद्यार्थ्यांच्या या तीव्र भावना आणि त्या न्याय मागण्या थेट देशाच्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज शरद पवारांनी थेट संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यालय गाठलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीत शरद पवारांनी प्रामुख्याने नीट परीक्षा पेपरफुटीचा आणि त्यामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर निर्माण झालेल्या टांगत्या तलवारीचा अत्यंत गंभीर मुद्दा उपस्थित केलाय। देशातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेत झालेल्या या गैरव्यवहारामुळे देशातील प्रामाणिक विद्यार्थ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। ही वस्तुस्थिती पवारांनी पंतप्रधानांच्या निदर्शनास आणून दिली। पेपरफुटीच्या अशा या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे देशाच्या शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेत असं सांगत यावर तातडीनं आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। या चर्चेदरम्यान शरद पवारांनी केवळ तक्रारी किंवा विरोध न करता भविष्यात अशा मोठ्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये होणारी पेपरफुटी आणि डिजिटल गैरव्यवहार रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून काय कायदेशीर, तांत्रिक आणि प्रशासकीय उपाययोजना करता येतील यावर सविस्तर मुद्दे मांडलेत। परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप कमी करणे, प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि गुन्हेगारांना जरब बसेल अशा अत्यंत कठोर कायद्यांची अंमलबजावणी करणे यांच्यासारख्या विविध पर्यायांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे। दुसरीकडे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा हा काळ सुरू असताना विरोधकांच्या बाजूने निर्माण झालेला हा दबाव पाहता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठीही हा मोठा धक्का आहे। एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी यावर भाष्य केल्याचंही माहिती मिळते। नीट परीक्षा पेपरफुटी ही अत्यंत दुर्दैवी बाब असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सरकारनं अत्यंत संवेदनशीलतेनं आणि वेगानं करण्याची गरज होती। मात्र या संपूर्ण प्रकरणात सरकार अत्यंत ताठर भूमिकेत पाहायला मिळत आहे। या घोटाळ्यातील मूळ सूत्रधार आणि दोषी आढळणाऱ्या एकाही व्यक्तीला सरकार सोडणार नाही, त्यांना कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा केली जाईल अशी हवेतील आश्वासनं सरकारकडून देण्यात आली आहे। म्हणजे काय तर तीच नेहमीची सरकारी उत्तर हो, बाकी काही नाही। काही दिवस गेले की मुद्दा पुन्हा थंड, पुन्हा तोच राडा, पण ठोस उपाययोजना मात्र नाहीच। या प्रकरणावरून संसदेत किंवा रस्त्यावर विरोधी पक्षांनी सरकारच्या नाकी दम आणलाय, कारण कोट्यावधी विद्यार्थी या आंदोलनाच्या समर्थनार्थ उतरलेत। तसेच सर्वच राजकीय पक्षांनीही मैदान गाजवलंय। मात्र या सर्व घडामोडींच्या दरम्यान राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच आणि अत्यंत नाट्यमय चर्चेला मोठं उधाण आलंय। महाराष्ट्रात अवघ्या काही दिवस आधी वेगळीच चर्चा होती। अशा अत्यंत मोक्याच्या क्षणी महाविकास आघाडीतील आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीतील सर्वात ज्येष्ठ आणि वजनदार नेते असलेले शरद पवार हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतात। यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्यात। शरद पवार हे पुन्हा एकदा एनडीए मध्ये सामील होणार का, किंवा ते भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देणार का, अशा प्रकारच्या जोरदार अफवा आणि तर्कवितर्क समाज माध्यमांवर आणि राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहेत।
संसदेच्या चालू अधिवेशनात केंद्र सरकार अत्यंत महत्त्वाचं मानले जाणारे लोकसभा परिसीमन विधेयक म्हणजेच 131वे संविधान संशोधक विधेयक आणि महिला आरक्षणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी यांच्यासारखे मोठे घटनात्मक कायदे आणण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षानं या विधेयकांना काही अटींवर पाठिंबा देण्याचा संकेत दिल्याचं बोललं जात आहे. सुप्रिया सुळे यांनी नुकतीच एक भूमिका मांडली होती. त्यानुसार जर केंद्र सरकारनं दक्षिण भारतातील राज्यांवर अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं देशभरातील सर्वच राज्यातील लोकसभा आणि विधानसभांच्या जागांमध्ये 50% वाढ करण्याचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात दिला तर पक्ष या विधेयकाचा सकारात्मक विचार करू शकतो. या भूमिकेमुळे विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत काहीशी अस्वस्थता पसरली असून शरद पवारांची नवी राजकीय रणनीती नेमकी काय यावर खल सुरू झालाय. या सर्व चर्चांवर पडदा टाकण्यासाठी अखेर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः प्रसार माध्यमांसमोर येत पक्षाची अधिकृत आणि स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी एनडीए मध्ये जाण्याचा किंवा सरकारशी कोणत्याही प्रकारची राजकीय तडजोड करण्याच्या बातम्या संपूर्णपणे फेटाळून लावल्यात. सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलंय की शरद पवार किंवा पक्षाच्या कोणत्याही वरिष्ठ नेत्याकडे एनडीए मध्ये सामील होण्याचा कोणताही प्रस्ताव आलेला नाहीये आणि अशी कोणतीही राजकीय डील झालेली नाहीये. या सर्व बातम्या केवळ राजकीय सूत्रांच्या हवाल्यानं पसरवल्या जात असून त्या पूर्णपणे निराधार आणि केवळ अफवा आहेत. त्यांनी पुढे सांगितलं की जेव्हा जेव्हा संसदेत देशाच्या किंवा राज्याच्या हिताचे मोठे विधेयक मांडले जाईल तेव्हा पक्ष त्याचा सखोल अभ्यास करेल आणि देशातील लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी 24 तासांच्या आत आपली अधिकृत भूमिका देशासमोर जाहीर करेल. काल झालेली अभिजित दिपके यांची भेट आणि आज झालेली पंतप्रधान मोदींची भेट ही केवळ आणि केवळ देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आणि नीट परीक्षा घोटाळ्यातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठीच होती. यात कोणताही राजकीय हेतू दडलेला नाही असं सांगत त्यांनी या वादावर तूर्तास पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तथापि शरद पवारांसारख्या मोठ्या नेत्याची पंतप्रधानांसोबत झालेली ही भेट आगामी काळातील राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.